वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। घ्या लवकर घ्या। नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। आणि सकल मराठा समाजाचे आशीर्वाद मनोजदादांच्या सोबत ठेवण्यासाठी संपूर्ण तालुक्यातला हजारो मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे। मनोजदादा हे 6व्यांदा उपोषण करत आहेत। असं कुठंतरी कुणीतरी म्हटलं इतिहासामध्ये की उपोषण हा लोकशाहीचा मार्ग आहे। आम्ही असंही ऐकले की सत्ताधारी पक्षाला ज्याला बहुमत असतं त्यांची सत्ता असते, पण या राज्यात आणि देशात तुम्ही बघत आहात की कोणालाच बहुमत नसताना अनेक चोरांची सत्ता आलेली आहे। आणि हे जर जमत असेल तर कायद्यानुसार मराठ्यांना कुणबीतलं असलेलं पहिलं आरक्षण का जमत नाही, याच्या विरोधात मग ते सत्तेतले असू द्या किंवा सत्तेच्या विरोधातले असू द्या, या दोघांच्या विरोधात सकल मराठा समाजात एकवटलेला आहे। रात्री कुणीतरी बोलताना म्हणाल की भगतसिंगांनी दहशतवाद भगतसिंग होता। कदाचित भगतसिंग दहशतवादी असते तर मित्रांनो भगतसिंगांनी असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट केला असता। आज आमचे भगतसिंग जर कोणी असतील तर संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे ते बॉम्बस्फोट करत नाहीत, शांतीवरती विश्वास ठेवतात आणि लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहेत। एकीकडे सरकार म्हणतोय की आम्ही द्यायला तयार आहोत, विरोधी पक्ष म्हणतोय आम्ही द्यायला तयार आहोत, मग विरोध कुणाचा पाकिस्तानचा आहे का याचा सुद्धा साक्ष मोक्ष या उपोषणाच्या निमित्तानं होणं गरजेचं आहे। सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू करावं म्हणून काल कोलेकोही सोडली होती 17 सप्टेंबरला की आम्ही हैदराबाद गॅजेट लागू करत आहोत, पण दादांना विश्वास होता हे लबाड सरकार आहे, याचा अवतान जेवल्याशिवाय खरं नाही, म्हणून त्यांनी रात्री 12ला 16 तारखेला उपोषणाचा मार्ग अवलंबला। हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅजेट लागू करावं। याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 13-14 महिन्यापासून जे काही आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये अनेक तरुणांवर गुन्हे दाखल झाले, ते गुन्हे मागे घ्यावेत। यानंतर कुणबी नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र वाटप करावं। याचबरोबर शिंदे समितीची मुदतवाढ दिलेली आहे, त्यांनी ते काम संथ गतीनं सुरू केलेलं आहे, ते स्पीडनं सुरू करावं। EWS, SEBC किंवा कुणबी OBC हा पर्याय तात्काळ सुरू ठेवावा आणि मराठा कुणबी एकच असल्याचा 2004चा अध्यादेश मान्य करून महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला सरसकट OBC मध्ये समाविष्ट करावं। या 4-5 मागण्या घेऊन आज सकल मराठा समाज या ठिकाणी जमलेला आहे। 5वा दिवस आहे। दादांचा पुढच्या आदेशाची हा समाज वाट पाहतोय। एकीकडे पुन्हा एकदा सरकार जर धोका दिला तर आता ही शेवटची वेळ आहे। मराठ्यांचे तरुण पोरं शिकलेले DED BED इंजिनिअरिंग डॉक्टर झालेले हे जर खरे दहशतवादी होऊ द्यायचे नसतील आणि सरकारला स्वतःचा जीव जर प्यारा असेल तर मराठ्यांची पोरं दहशतवादापासून रोखली पाहिजे। नसता आम्हाला दुसरा कुठलाही पर्याय आता लोकशाहीवर विश्वास असेल असा राहिलेला नाही। मग पोरांनी सत्ता हातात घेतली तर वेळ येईल, म्हणून सरकारने तातडीनं हे फायनल करावं एवढी आग्रहाची विनंती आहे। मराठा योद्धा गरजवंत मराठ्यांचा आपल्यासाठी तिथं प्राणाची आहुती देत आहे, म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज जागृत झालेला आहे। आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा मराठा समाज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कलेक्टर असतील, तहसीलदार असतील यांना निवेदन देत आहेत। त्याच माध्यमातून आपण सकल मराठा समाज वसमतच्या वतीने या ठिकाणी निवेदन देत आहोत। जवळपास 12 वाजता देण्याचं ठरलं, त्याप्रमाणे आता तहसीलदार तर कुठे सुट्टीवर आहे बापू, कोण घ्यायला निवेदन? हा तर जे कोणी असेल अरे येऊ दे ना भाई, माहिती तर काय येईल ना का हिशोबानं बघा। आमच्या हक्काचं आणि कुणाच्या बापाचं मराठ्यांना ABCतून आरक्षण मिळालं पाहिजे। कोण मंत्र देत नाही, मराठा आरक्षण सरकारचं करायचं काय आणि मराठा आरक्षण विरोधी शासन प्रशासनाचं करायचं काय आणि आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहोत। मित्रहो, परवा मंगळवारी वसमत सकल मराठा समाजाच्या वतीनं वसमत शहरासह तालुका करकळीत बंदचं आव्हान आपण आज या ठिकाणाहून देत आहोत। मान्य असेल तर हात वर करून सांगायचंय सर्वांमध्ये मंगळवारी वसमत शहरासह तालुका करकळीत बंद राहील अशी सकल मराठा समाज वसमतच्या वतीने घोषणा करण्यात येत आहे। आणि त्या दिवशी पुन्हा पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल आणि यानंतर सामील होईल
आणि आम्ही काही सरकारला म्हणत नाही की कोण्या समाजाला हे द्या कोण्या समाजाला ते द्या, याच्या विरोधात आम्ही नाही. मला सरकारला एवढंच सांगायचंय, लाडकी बहीण लाडका भाऊ, आणि कमी रमी झालं तर दुसऱ्या पक्षात जाऊ, आणि दुसऱ्या पक्षाचे म्हणतात काही कमी रमी झालं तर आम्ही सांभाळून घेऊ. या उचापत्यापेक्षा आमचा प्रॉब्लेम पहा आणि सॉल्व्ह करा. मोटरसायकल या मुरदार सरकारच्या निष्काळजीपणानं व मराठ्याच्या मागणीच्या आरक्षणाच्या मागणी संदर्भामध्ये वेळ काढूपणाच्या संदर्भामध्ये साधारणतः उपोषणाला बसलेले आहेत. मित्र हो, मराठ्यांना असा योद्धा अद्यापपर्यंत लाभला नाही आणि पुढेही लाभणार नाही. परंतु महाराष्ट्रातल्या तमाम अखंड मराठा समाजाला या मराठा योद्ध्याची चिंता आहे, त्यांच्या तब्येतीची चिंता आहे. परंतु या गेंड्याच्या कात्रीच्या सरकारला पण त्यातल्या त्यात या दलिंदर गृहमंत्र्याला, या सरकारला मराठा योद्ध्याची चिंता नाही, मराठ्याच्या आरक्षणाची चिंता नाही. परंतु आता ही लढाई शेवटची लढाई आहे. या लढाईमध्ये मनोजदादा जरांगे पाटलाच्या आदेशाने आपण लढाई लढणार आहोत. मित्र हो, सुमारे 400च्या वर आपल्या बांधवांनी आत्महत्या केल्या. परंतु आता आपल्याला आत्महत्या करायच्या नाही, तर लोकशाही पद्धतीनं या सरकारची हत्या करायची आहे. या सरकारची हत्या आपल्याला लोकशाही पद्धतीने करायची आहे. जशा पद्धतीने आदेश देतील मनोजदादा जरांगे पाटील, त्या पद्धतीने आपल्याला सज्ज राहायचंय. मित्र हो, ही आरक्षणाची लढाई तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये असून पाहत आहे. परंतु आपला मराठ्याचा वाघ गेली 5 दिवसाला अन्न पाणी वाचून तिथं उपोषणाला बसलेला आहे. त्या गावाचे रस्ते खोदले जात आहेत, रस्ते बंद केले जात आहेत. ये सरकार जब जो डरती है तब तो पुलिस को आगे करती है. या सरकारने कितीही आमच्या गुन्हे दाखल करू द्यात, काही खटले रचू द्यात, आम्ही मागे हटणार नाहीत. मनोजदादा जरांगे पाटलांना 12 हत्तीचं बळ तुमच्या आमच्या जीवावर आहे आणि ते आपण देण्याशिवाय शांत बसायचं नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.